राज्यात सत्तेत वाटेकरी असणारे भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकमेकांच्या विरोधात उभे टाकले। त्यामुळे दोन्ही मित्रपक्षांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। अजित पवारांना सोबत घेताना फडणवीसांनी आधीच सावध केलं होतं, असं वक्तव्य करत रवींद्र चव्हाणांनी अजित पवारांना लक्ष्य केलं होतं। त्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी अजित पवारांसोबतच एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला। शिंदेंनाही सोबत घेतल्याचा भाजपला पश्चाताप होत असल्याचा टोला राऊतांनी लगावला। नाही, एकनाथ शिंदेना घेतल्यामुळे पण भाजपला पश्चाताप झाला आहे। ते दाखवत नाहीत, आता लवकरच बोलतील, कारण स्वतः रवींद्र चव्हाण यांनीच ते वक्तव्य नगरपालिका निवडणुकीत केलेली आहेत। मग अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, यांना सत्तेत घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाला नक्कीच पश्चाताप झालेला आहे। पण दिल्लीतले जे दोन नेते आहेत प्रमुख, त्यांच्या हट्टाखातर ते आजही सत्तेमध्ये आहेत, अमित शहा आणि मोदी। पण हे टेम्पररी व्यवस्था, ही तात्पुरती व्यवस्था आहे। पश्चाताप दिल्लीलाही होतो आहे आता, पण त्यांना काही दिवस ढकलायच्या, खास करून महापालिका ढकलायची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।